माटुंग संघ मैदानामध्ये उतरलाय. मनोहर तांडेल आमचे जुने स्कोरर आहेत, ते त्यांना विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. मॅच चालू होते. संदेश पाटील बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल आणि वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू स्टेअर केलाय. तिथे फिल्डर होता आणि त्याच्या अवाक्याच्या बाहेर आलाय. पहिलाच बॉल वरती चौकार. एकाच ग्रामपंचायतीमधील हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. लोअर फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. एक मोठं पर्व आपल्या भेटीला येत आहे. 5 मार्च ते 8 मार्च या कालावधीमध्ये 1 लाख रुपये कॅश प्राइज असलेली स्पर्धा असेल. आणि जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही सतीश पाटील, जगदीश शिंदे, विलास पाटील, आतिश लबडे, केतन पाटील आणि नरेंद्र लबडे, महेश कांबळे यांना संपर्क करू शकता. आणि ठिकाण आहे सोमाई शेठ मैदान, माझगाव, म्हणजे अर्थात PPLचं समोरील मैदान. आडव्या बाटने फटका तर चांगला आहे. बॉल गेलाय. 1 बाउन्स. चौकार. संख्येचं षटक टाकणारा गोलंदाज, परंतु या घरच्या मैदानावरती एका यंगस्टरने त्याला देखील विचार करण्यास भाग पडलाय. हे खरं क्रिकेट आहे आणि हे क्रिकेट आपल्याला एन्जॉय करता येत आहे या सरपंच चषकामध्ये. चौदा धावा धाव फलकावरती. पुन्हा लोअर फुल टॉस बॉल. फिल्डर तिथे मल्हार मला असं वाटतं होता. 1 धाव मिळते या चेंडूवरती आणि एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय. 15 धावा धाव फलकावरती. सुरुवात खरं तर पाहिजे होती जामरुंग टीमला. प्रथमतः नाणेफेकी त्यांनी जिंकली. गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कमीत कमी धावसंख्येबंद रोखण्याचा मानस ठेवून मैदानामध्ये ते उतरले आणि तदनंतर थोडीशी खराब कामगिरी या पहिल्या ओव्हरमध्ये संदेश पाटील आपल्या घरच्या संघासाठी करतोय. पुन्हा फुल टॉस बॉल. मिस टायमिंग आहे. प्रशांत खांडेकर त्या चेंडू खाली आले आणि पहिली विकेट मिळते. प्रसाद कदमला परतावं लागेल. 0 धावसंख्येवरती प्रसाद बाद. थँक्यू. आणि आज अगदी 1 मिनिट आहे. 12 वाजलेत आता. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाईल आणि अर्थातच प्रशांतदादा खांडेकर यांचा देखील वाढदिवस आहे. प्रथमतः विक्रम पाटील यांच्याकडून त्यांना या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आल्यात. त्यांना आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. धाव फलक जाऊन पोहोचलोय. लोअर फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड. फिल्डर तिथे नाहीये. वॅकंट एरिया शोधली आहे आणि आणखी एक येतोय चौकार. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचलोय. 19 धावा तब्बल धाव फलकावरती. KTC लाईव्हच्या माध्यमातून थँक्यू डीजे. सर्वांना आपण शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा देऊया या सरपंच चषकामधून.
आदरणीय प्रशांतदादा खांडेकर यांचा देखील वाढदिवस आहे, त्यांना देखील आपण या कॉमेंट्री बॉक्स मधून या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. अजिंक्य पवार यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात. केटीसी लाईव्हचे फाउंडर बॉलिंग साठी आलाय अनिरुद्ध. 19 धावा. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. सरळ अमोल पटेलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि हेच चेंडू आता टाकावे लागतील. जे धावफलक आपण बघतोय यासच जर धावत राहिला खरवई संघ तर 70-75 पर्यंत जाऊ शकतो. मग नंतर धावसंख्येचा पाठलाग करताना ती डोकेदुखी होऊ शकते जामरुंग टीमला. हे सगळं विचार करावा लागेल आज अनिरुद्धला आणि या घरच्या मैदानावरती त्याला हे षटक चांगलं टाकावं लागेल. 19 धावा. प्रणयचा एक चांगला स्टायलिश फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. सोपी झेल असं वाटलं संदेश पाटील घेईल, परंतु ती झेल मात्र सुटतीये आणि ओव्हर थ्रोची आणखी एक धाव मिळेल का? येस, आणखी एक धाव देखील मिळते. म्हणजे तब्बल 3 धावा इथे मिळतात खरवई टीमला आणि या 3 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावरती. जिथे विकेट होती, जिथे कॅच घ्यायला पाहिजे होती, तिथे 3 धावा खर्च केल्या त्या जामरुंग टीमने. हाच तो दबाव असतो. घरची स्पर्धा, घरचे प्रेक्षक, घरचं मैदान आणि त्यांच्या समोर जर चांगलं क्रिकेट झालं तर ठीक आहे, नाहीतर ती वावा देखील होऊ शकते. थोडासा दबाव जाणवतोय. 22 धावा धावफलकावरती. खोलात टाकलेला बॉल अमोल पोहोचेल त्या ठिकाणी, एक धाव मिळते. एक चांगलं कमबॅक बघायला मिळालं. लॉंग ऑफला आपण प्रशांत दादाला बघतोय. खूप वर्षानंतर मी तर 38 सर्कलच्या बाहेर दादाला बघतोय. संदेश पाटील स्वतः एक्स्ट्रा कव्हरलाय. तेवीस धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग सुरू शिवशक्ती खरवई टीमची. चांगला फटका अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला. प्रशांत दादा पोहोचतायत तिथे. एक धाव आणि एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 24 धावा धावफलकावरती. अनिरुद्धने चांगले चेंडू टाकलेत. पहिला डॉट आला, त्यानंतर ज्या 3 धावा आल्या तिथे कॅच होती, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक सिंगल. म्हणजे आपली गोलंदाजी कशी करायची ना, हे चांगली उदाहरण देत असताना इथे फटका तर सुरेख बघायला मिळाला. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. मनीष पाटील बघत राहिला, चेंडू गेलाय, षटकार. पोहोचले ते 31 या आकड्यावरती. या संघाचा संघनायक अमोल पाटीलने आता विचार केला पाहिजे की हे टार्गेट कसं तरी 50च्या आतमध्ये आम्हाला रोकावं लागेल. आणि मनीष पाटील आता गोलंदाजीसाठी आलाय. 2 षटकं काय झालं याकडे लक्ष न देता इतर 2 षटकं चांगले टाकायचे. हा मानस गावदेवी जामरुंग टीमला पुढे ठेवून गोलंदाजी करावी लागेल. मनीष पाटील तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण त्याला बघतोय. 31 धावा धावफलकावरती. समोर उभा आहे प्रणय खोपडे. हाफ ट्रॅकर बॉल, बाहेरची कडा, चांगली फिल्डिंग गलीमध्ये. मल्हार त्या ठिकाणी. एक धाव मिळतीये. सार्थक त्या ठिकाणी आहे. एक धाव मिळते आणि एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 32 या आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती येत आहेत.
मनीष पाटीलला अशीच कामगिरी करावी लागेल. हे टार्गेट कुठेतरी 50च्या आतमध्ये रोकावं लागेल जामरुंग टीमला, कारण अगदी फ्लाईटच पकडले खरवे टीमने असं वाटतंय. हाफ ट्रॅकर बॉल पाठीमागच्या दिशेने, सोपी झेल आणि फलंदाज बाद. टम क्रिकेटमध्ये ना एखादं षटक तुम्हाला कमबॅक करून देतो, आणि हेच या मॅच मध्ये घडत आहे. सुरुवातीचे 2 षटक दबदबा वर्चस्व प्रस्थापित केलं ते शिवशक्ती खरवई टीमने, परंतु जसा मनीष आला, मनीषने थांबून ठेवलंय खरं तर खरवई टीमला. अद्याप त्याच्या माध्यमातून चेंडू टाकण्यात आले ते 4, आणि फक्त एकच धाव मनीषने खर्च केली आहे. इकॉनॉमिकल षटक. चांगला बॉल आणि आणखी एक विकेट मिळते ती मनीष पाटीलला. काय कमबॅक करून देतोय आपल्या संघाला या मॅच मध्ये. शिल्लक आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये विशाल पवार आणि सचिन कदम ही जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे. जे टार्गेट 70-80 वाटत होते आता कुठेतरी कमी दिसू लागले. हेच तर क्रिकेट, एक कमबॅक करणारे क्रिकेट आहे, आणि ते कमबॅक झालं आता जामरुंग टीमचं. मनीष पाटील शेवटचा बॉल, तिसरं षटक. धावफलक तिथे स्थिरावलंय 32 वरती. इथे लेट कट केला. चेस भरपूर आता मोठा असेल कव्हरच्या फिल्डरसाठी, परंतु तिथे पोहोचतोय क्षेत्ररक्षक मल्हार. 2 धावा तर कंप्लीट झाल्या, तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये, कारण अचूक फेकी करण्यात आली मल्हारच्या माध्यमातून, आणि या 2 धावसंख्येने तिसरा षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. आणि मनीषने मात्र कमबॅक करून दिले ते गावदेवी जामरुंग टीमला या मॅच मध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय 34 धावा धावफलकावरती. संस्कार
ह्या वर्षी हा गोलंदाज एक भन्नाट फॉर्म मध्ये, लेफ्ट हँडेड बॉलर. नवीन नवीन यंगस्टर्स नेहमीच घडवलेत जामरुंग टीमने आणि त्यामधलाच एक हिरा जो स्लॉगवरचं षटक टाकताना तुम्हाला दिसेल. फिडिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपले. सगळ्यात 5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण बघतोय. आणि शेवटच्या षटकामध्ये सार्थकला काय करायचंय तर हे टार्गेट कसं आणखी कमी करता येईल हा मानस ठेवून गोलंदाजी त्याला करावी लागेल. संस्कार फुलटॉस बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा पुन्हा पिंगळे आम्हाला दर्शवतात. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. एक एक्स्ट्राची धाव मिळते आणि धाव फलक जाऊन पोहोचतोय 35 या आकड्यावरती. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे का? ओके 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 संस्कार यंगस्टर गोलंदाज जामरुंग टीमचा शेवटचं षटक घेऊन आलाय. खोलात टाकलेला बॉल लोअर फुल टॉस लॉंग ऑनला स्टिअर केला. तिथे अनिरुद्ध खांडेकर आहे. थोडीशी मिसफिल्ड बघायला मिळाली आणि आता फेकी स्टॅकर एंडला होते अमोलच्या हातामध्ये, परंतु 2 धावा विशाल पवारला या चेंडूवरती मिळतात. या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतंय 37 धावा 37. 50 आतमध्ये रोकावं लागेल जामरुंग टीमला हे धावफलक, कारण सुरुवातीच्या ओव्हरमध्ये तब्बल 19 आले आणि तदनंतरचा कमबॅक मात्र मनीष पाटीलने करून दिलंय. ते कॅरी फॉरवर्ड करावं लागेल. संस्कारचा बॉल भरपूर शफल झाला. विशाल बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. याचंच कारण की हा डॉट बॉल मात्र बघायला मिळाला आणि हेच करायचंय संस्कारला, कारण मोठे फटके जर थांबले तर आपोआपच बॅट्समनवरती प्रेशर येईल. त्यामध्ये मोठे फटके मारण्याचा ते प्रयत्न करतील. त्यामध्ये विकेट्स तुम्हाला मिळू शकतात आणि त्या रेंज हिटिंग पासून थोडासा बाहेर चेंडू टाकतोय. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. अगदी समोरून बाहेरच्या दिशेने अँगल क्रिएट करत असताना हा चेंडू बघायला मिळाला. रनआउटची विकेट देखील मिळते. विशाल पवारला परतावं लागतंय ते या मॅच मध्ये. टीमचा कॅप्टन जातोय सिद्धेश बॅटिंग करण्यासाठी. चांगलं कमबॅक बघायला मिळालं आपल्याला गावदेवी जामरुंग टीमचं. धावसंख्येचा आलेख उंचावला होता 2 षटकांच्या समाप्तीनंतर, परंतु ते थोडे कमी केले. त्याला ब्रेक लावण्याचं काम केलं मनीष पाटील आणि त्याचबरोबरीने संस्कार पाटीलने. चांगला बॉल, सन्मान दिलाय सचिन कदमने. तिथे मात्र 2 धावा मिळतील. तिसरीचा प्रयत्न सुरू केला आणि तिसरी देखील आता कंप्लीट होते. चौथीचा प्रयत्न होईल का? चौथीचा प्रयत्न होत नाहीये. 3 धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय आणि या 3 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतंय. ते एकूण 40 धावा धावफलकावरती येत आहेत. 40 धावा धावफलकावरती येत आहेत. सचिन कदम आपला अनुभव झोकत असताना, कारण सचिन दादाला देखील माहिती आहे की हे टार्गेट 60-65 पर्यंत जायला पाहिजे होतं. विकेट्स कुठेतरी गेल्या. जे फलंदाज फॉर्म मध्ये होते, जे सेट होते, ते कुठेतरी बाद झाले आणि तदनंतर मात्र थोडा पडता आलेख बघायला मिळाला. तो शिवशक्ती खरवय टीमचा. फुलटॉस बॉल ऑन साइडला सिद्धेशच्या बॅटमधून एक चांगला कार्पेट लेवलचा फटका. गणेश तिथे आहे. दुसरीचा प्रयत्न सिद्धेश करतोय. पोचेल का? यस, पोचतोय. आणि तिथे मात्र तिसरीचा प्रयत्न देखील सुरू केलाय आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होत असताना या मॅच मध्ये बघायला मिळाली. या 3 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 43 या आकड्यावरती. 43-43 धावा धावफलकावरती. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकामधले. 43 धावा. चांगली गोलंदाजी करतोय संस्कार पाटील. शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला. चांगला बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. गेलाय बॉल, 1 बाउन्स, चौकार. सचिन कदमच्या बॅटमधून आलाय चौकार.
पहिलं सत्र संपलंय आणि धावफलक पोहोचलाय ते एकूण 47 आणि 48. 24 बॉल 48चं टार्गेट सेट केलंय ते गावदेवी जामरुंग टीम समोर. डीजे चला डगआउट मधून ज्या खुर्च्या आहेत तिथे थोडीशी पोरं बसलीत, मला साठी मुलं बसलीत, त्यांनी तेवढासा खाली उतरा, कारण त्या खुर्च्या खेळाडूंसाठी आहेत, याची आपण नोंद घ्या. आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया सासगाव आणि ओम साईराज बीड संघ. आपण टॉस साठी या. डी पोलची शेवटची लढत तुम्हाला बघायला मिळेल. चला ऋषी आपण या टॉस साठी आणि सासगाव टीमचा कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्यासाठी यावं. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण मनापासून स्वागत करूया सरपंच चषकामध्ये, पर्व दुसऱ्यामध्ये. आणि याची पहिलीच रात्र आहे आणि पहिल्या रात्रीमध्ये डी ग्रुपची तिसरी लढत शिवशक्ती खरवई आणि गावदेवी जामरुंग या टीम दरम्यान आपण एन्जॉय करतोय. 24 चेंडू आणि 48चं टार्गेट आहे. 12.00च्या धावगतीने धावा बनवायचे आहेत त्या जामरुंग टीम आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला अमोल पाटीलला आपण बघतोय जो 38 सारखा स्पेशलिस्ट फलंदाज आहे आणि त्याच्या बरोबरीने अनिरुद्ध खांडेकर जो चॉकलेट बॉय वंडर बॉय आपल्या पंचकृषीचा तो मैदानामध्ये दाखल झालाय. 24 बॉल 48चं टार्गेट. परंतु हे विसरून देखील चालणार नाही की खरवई टीमकडे चारही गोलंदाज फार महत्वाचे आहेत. चारही गोलंदाज जे फ्रंटलाईन सीमर आहेत आणि त्यांचा सामना करावा लागेल तो गावदेवी जामरुंग टीमला, कारण एकाच पंचकृषीमधील एकाच पंचायतमधील हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये एक फ्रेंडशिप मॅच आहे. परंतु स्पर्धा देखील मोठी आहे आणि बॅटल देखील मोठंच तुम्हाला बघायला मिळेल या सामन्यामध्ये. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. सासगाव बीडचा आलाय आणि सासगावचा देखील आलाय. आपण अंकुश तांडेल यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. यूट्यूब वाले जरा टॉस कव्हर करा. टॉस जिंकलाय बीड टीमने, टॉस जिंकलाय. ओम साईराज बीड हर्षने टॉस जिंकलाय. सासगाव टीमचं मनापासून आपण कौतुक करूया. पहिलाच बॉल आणि मी मगाशीच उल्लेख केलाय की 38 स्पेशलिस्ट खेळाडू आहे. अमोल पाटीलच्या बॅट मधून आलाय पहिलाच बॉल वरती षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. ज्यावेळेस या मॅचला सुरुवात झाली ना, दोन षटक थोडासा प्रेशर मध्ये होता जामरुंग संघ, परंतु प्रेशर मधून बाहेर कसं यायचं ना हे दाखवून देणारा हा संघ आहे आणि आता दाखवून देते की सुरुवात कशी पाहिजे तर अशी पाहिजे.
6 धावा. खोलात टाकलेला बॉल, चांगला कमबॅक अनिरुद्ध कालेकरचा. सिद्धेश तिथे होता शॉट, मिड विकेटला एक धाव मिळते ती अमोल पाटील आणि या एक धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतंय 7 या आकड्यावरती. प्रति षटकामागे 12ची धावगती पाहिजे जामरुंग टीमला. पहिल्याच बॉलवरती मोठा फटक्याला स्वतः रिलॅक्स असतील सगळे डगआउट मध्ये देखील, दोन्ही फलंदाज देखील, कारण जे अस्किंग रन रेट पाहिजे ना तिथपर्यंत मी म्हणेन जाण्याची ती सुरुवात हवी होती ती अमोलने करून दिली. हा चेंडू लेफ्ट केलाय, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळते ती गावदेवी जामरुंग टीमला. धाव फलक जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. अनिरुद्ध खांडेकर आलाय बॅटिंग करण्यासाठी. अनिरुद्ध कालेकर पुनश्च बॉलिंग मार्क वरती. चांगला बॉल, शॉट मिड विकेटच्या बाजूने. सिद्धेश तिथे होता. आता मोठा चेस आहे आणि बॉल गेला सीमा रेषेच्या पलीकडे. अनिरुद्धच्या बॅटमधून चौकार. असतो कारण 38 सर्कल ज्यावेळेस चालू असतो त्यावेळेस मिड विकेट, डीप मिड विकेट फिल्डर तुम्हाला बघायला मिळतो, परंतु डीप मिड विकेट नव्हता, शॉर्ट मिड विकेट होता, एक लॉंग ऑन होता आणि ती गॅप शॉट सिलेक्शन केली ती अनिरुद्ध खांडेकरने. धाव फलक पोहोचलाय 12 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल, चांगला फटका मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. सोळा धावा. ज्यावेळी संदेश पाटील गोलंदाजी करतो त्याला 19 धावसंख्येचा मार पडला, परंतु त्याचं उत्तर दिले अनिरुद्ध खांडेकर आणि अमोल पाटीलने. जसाच तसं प्रत्युत्तर. हेच तर क्रिकेट असतं. कधी खरवे टीम वरचढ, कधी जामरुंग टीम वरचढ. कारण प्रेक्षकांचं मनोरंजन झालं पाहिजे, प्रेक्षकांना एक चांगला सामना बघायला मिळाला पाहिजे. अनिरुद्ध पुनश्च. हा बॉल आडव्या बॅटने स्क्वेअर ऑफ दी विकेट गेलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. बावीस धावा. 19 धावसंख्येचं प्रत्युत्तर दिले 22 धावसंख्येने ते गावदेवी जामरुंग टीमने. अजूनही या षटकामधले काही चेंडू शिल्लक आहेत आणि जो स्टार्ट पाहिजे होता, जी सुरुवात पाहिजे होती ती मिळाली आहे गावदेवी जामरुंग टीमला. यानंतर सासगाव आणि बीड हा सामना तुम्हाला बघायला मिळेल. शिवशक्ती बीड, ओम साईराज बीड संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा हर्ष. आणखी एक चांगला फटका सचिन तिथे आहे आणि थोडासा फंबल बघायला मिळाला. एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना एकूण धाव फलक जाऊन पोहोचेल आता ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धाव फलकावरती. म्हणजे 2 ओव्हरचं काम पहिल्या ओव्हरमध्ये केलंय. आता गरज असेल 18 बॉल आणि 24 धावसंख्येची. पहिलं षटक संपलंय. तब्बल 24 धावा धावफलकावरती आणि आता 18 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज आहे. उद्या जामरुंग बी टीम खेळणार आणि त्याचे संघनायक सोमेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या टीमची चर्चा फार होती मागच्या वर्षी देखील, या वर्षी देखील आहे. हा प्रकार बॉल, वेगवान बॉल बघायला मिळाला.
प्रणय खोपडे आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. हे चेंडू त्याला टाकावे लागतील. त्याला देखील माहिती आहे ज्या धावा खरं तर रोकायला पाहिजे होते रोखल्या गेला नाही अनिरुद्ध कालेकरच्या माध्यमातून. आणि तदनंतर आता मलाच कमबॅक करावं लागेल. आणखी एक वेगवान बॉल मिस टायमिंग बघायला मिळाला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. तिथे सचिन कदम पोहोचतोय बघा. चपलाय बघा. एकच धाव मिळते अमोलला आणि एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 25 धावा. अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे. 16 बॉल 23. सोपं समीकरण आहे परंतु हे कठीण जर करायचं असेल ना तर आता विकेट्स घ्याव्या लागतील खरवई टीमला. प्रणय खोपडे चांगला बॉल आणि तितकाच चांगला फटका. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चौकार. अनिरुद्ध खांडेकरला थांबवणं थोडंसं आता कठीण बनलंय कारण आता त्याला बॉल फुटबॉल सारखा दिसतोय. त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके तुम्हाला बघायला मिळतात आणि धावफलक जाऊन पोहोचतोय ते 29 धावा धावफलकावरती. 29 धावा धावफलकावरती येत आहेत. प्रणय खोपडेवरती देखील आक्रमण चढवलंय. थोडंसं फिल्डिंग मध्ये बदल करतोय सचिन दादा. एक आता शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने सिलिमिडॉन. प्रणय चांगला फटका ऑन साइडला मिड विकेट. तिथे सिद्धेश आहे. एकच धाव मिळते ते अनिरुद्ध खांडेकरला आणि एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 30 धावा. 18ची गरज आहे अजून. 18 धावसंख्येची अजूनही गरज आहे. सलामीची जोडी आणि हा चेंडू आपण बघतोय मिड विकेटच्या दिशेने. सचिन त्या ठिकाणी आहे. अप्रतिम झेल मात्र टिपली आहे. रनिंग कॅच आणि अमोल पाटीलला परतावं लागतंय. पहिला धक्का गावदेवी जामरुंग टीमला. सात या 8 या धावसंख्येवरती आणि फटका खरं तर चांगला होता परंतु सचिन कदम विसरून चालणार नाही. रिले कॅच रनिंग कॅच त्यांनी पकडली आणि अप्रतिम झेल पकडल्यानंतर एक पहिला गडी बाद करण्यामध्ये यश आलंय ते खरवई टीमला. सनी पाटील घरचं मैदान घरच्याच मैदानावरती सनी पाटील या मॅच मध्ये मैदानावरती जातोय 3ऱ्या क्रमांकावरती. 18ची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोण जिंकेल सांगू आपण शकत नाही. आणि ते फटका तर चांगला आहे पुनश सचिन कदम आणि कॅच ड्रॉप. मगाशी कौतुक केलं कारण ती कठीण कॅच होती. ही सोपी होती. कठीण कॅच पकडण्यात आली परंतु सोपी कॅच मात्र इथे ड्रॉप होते. सनी पाटीलला आपल्या घरच्या मैदानावरती जीवनदान मिळतंय. 2 षटकं संपलीत आणि आता 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी गावदेवी जामरुंग टीमला. डीजे चला टीम मीटिंग नको प्लीज. खरवई टीम मीटिंग फार वेळ घेऊ नका कारण आणखी एक सामना या प्रथम फेरीतला बाकी आहे. सो जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. आता खरवई संघ विचार करत असेल की जर पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा गेल्या नसत्या तर कुठेतरी एक चान्स मात्र क्रिएट झाला असता. परंतु क्रिकेट हे काहीही घडू शकतं. इथे जर सनी पाटीलची विकेट आली असती तरी देखील चित्र वेगळं बघायला मिळालं असतं.
जर तुम्ही अनिरुद्ध खांडेकरला बाद करण्यामध्ये तुम्हाला यश आलं तरी देखील चित्र वेगळं निघू शकलं असतं. परंतु इथे आता फक्त कमबॅकच करायचं असेल ना तर विकेट सातत्याने घ्याव्या लागतील. 12 चेंडू 17ची गरज. सनी पाटील पुनश्च स्ट्रायकर एंडला बॉलिंगसाठी आलाय. तो प्रसाद कदम तिसऱ्या ओव्हरमध्ये. 12 बॉल आणि 17ची गरज. खोलात टाकलेला बॉल, चांगला बॉल बघायला मिळाला. बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाही सनी पाटीलच्या. समीकरण आता बदलत. शेवटचे 11 बॉल आणि 17ची गरज. डॉट बॉल प्रेशर वाढवू शकतात हे प्रसादला देखील माहिती आहे आणि तेच तो करतोय. 11 बॉल 17 हे समीकरण या मॅच मधलं. आणखी एक चांगला बॉल. मिस टायमिंग आहे. सचिन त्या ठिकाणी पोहोचेल का? येस, पोहोचतोय. आणि दुसरीचा प्रयत्न सुरू केला आणि आता दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना या मैदानावरती 2 धावसंख्येने समीकरण पुढे सरकतंय. 10 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 15 हे समीकरण या मॅच मधलं. हे 4 चेंडू फार निर्णायक आहेत प्रसादचे. फुलटॉस बॉल. मिस टायमिंग आहे. कोण जाईल झेलसाठी आणि कोणताही क्षेत्ररक्षक जात नाहीये. 3-3 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये मात्र चेंडू टप्पा पडतोय. 2 धावा पुनश्च मिळतात या बॉल वरती. समीकरण पुनश्च बदलत आहे. शेवटचे चेंडू बाकी ते आता 9 आणि गरज आहे ती 13 धावसंख्येची. 9 चेंडू 13 हे समीकरण या मॅच मधले. हे 3 चेंडू. प्रसाद चांगली खरं तर गोलंदाजी करते परंतु क्षेत्ररक्षकाची फील्ड जी प्लेसमेंट आहे ना ती कुठेतरी त्याच्या विरोधामध्ये जाते. 9 चेंडू 13 हे समीकरण. हे 3 बॉल प्रसादला चांगले टाकावे लागतील. त्याच्या विपरीत चांगले बॅटिंग करावे लागेल सनीला या मॅच मध्ये. स्लोवर वन चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलं. फसवा चेंडू टाकला. या मॅच मध्ये अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत मॅच जाते की काय असं आता वाटू लागलंय. सगळे खरवजे पाठीराखे विचार करत असेल की अनिरुद्धच्या षटकामध्ये जर 24 आल्या नसत्या तर एक वेगळी मॅच बघायला मिळाली असते. परंतु अजूनच काही बिघडलेलं नाहीये. शेवटचे 8 चेंडू आणि 13ची गरज. हा ट्रॅकर बॉल पाठीमागच्या दिशेने. तिथे झाली मिसफील्ड आणि तिथे मात्र आपण बघतोय पाठीमागच्या दिशेने चेंडू जातोय. पुनश्च दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय सनी पाटीलने. पुनश्च दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना बघायला मिळाली. शेवटचे चेंडू बाकी आहेत 7 आणि गरज आहे ती 11 धावसंख्येची. हा बॉल या मॅच मधला सगळ्यात निर्णायक बॉल आहे. जर मोठा फटका आला तर मॅचची पकड आणखी मजबूत केली जाईल ती जामरुंग टीमच्या बाजूने. परंतु जर एखादी विकेट आली, जर एखादा डॉट बॉल आला तर मॅच मात्र शेवटच्या मोमेंट पर्यंत जाऊ शकते. प्रेक्षकांची मन जिंकणारी मॅच. फुलटॉस बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा. खराब चेंडू टाकण्यात आला. तो प्रसाद कदमच्या माध्यमातून एक धाव मिळते ती सनी पाटीलला. 1+1 म्हणजे 2 धावा या बॉल वरती येतील आणि आता शेवटचे 7 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. फ्री हिटचा बॉल. यस, तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली. चेक केलं जाईल भीमरसाठी. नो बॉल. बीड संघ आपला निर्णय पोहोचवा आमच्यापर्यंत. बॅटिंग आहे का? येस, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला बीड संघाने. 7 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. मनोहर तांडेल यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. 7 बॉल 9. हा बॉल खराब पडला खरं तर प्रसादच्या माध्यमातून. त्याला देखील माहिती आहे. शेवटचा बॉल. खोलात टाकला आणि त्याला फेकून दिलाय. लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे अनिरुद्ध खांडेकरने ठोकलाय षटकार. बराच वेळ अनिरुद्ध खांडेकर नॉन स्ट्रायकर एंडला होता आणि जसा स्ट्रायकर एंडला आला त्याने ठोकला षटकार. शेवटचे 2 चेंडू कुठेतरी जीवाला लागले असतील ते प्रसादच्या आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते एकूण 45 या आकड्यावरती. 3 धावसंख्येची गरज आहे 6 बॉल मध्ये.
विक्रम पाटील संदेश कांबळेंची वाट बघतायत VIP डायस वरती. शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. सिद्धेश स्वतः कर्णधार आता आलाय बॉलिंग करण्यासाठी. 6-3 हे समीकरण. काहीही घडू शकतं. शेवटचा बॉल जर तो नो आला नसता, त्याच्यावरती षटकार आला नसता, तर कदाचित आणखी रंगत निर्माण झाली असती या सामन्यामध्ये. शेवटचे 6-3 ची गरज. सनी पाटील हा सामना फिनिश करून देईल का आपल्या घरच्या मैदानावरती, घरच्या टीमला? हा चांगला फटका. फिल्डर तिथे आहे, चांगली फिल्डिंग होते. आकाश तिथे होता. एक धाव मिळते. 5 बॉल आणि आता 2 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग. 5 बॉल 2 हे समीकरण या मॅच मधलं. सोपे मॅच आता होऊन बसले जामरुंग टीमसाठी, परंतु क्रिकेट हे काहीही घडू शकतं जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत. सिद्धेश देखील एक चांगला गोलंदाज आहे, लेदर क्रिकेटर आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्याला करावी लागेल. त्याच्या विपरीत विकेट्स घ्याव्या लागतील. फटका तर फसलाय, कोणती धाव इथे मिळत नाहीये. समीकरण आता बदलतंय. 4 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. 4 बॉल 2 हे समीकरण या मॅच मधलं. प्रसादने विचार करायला पाहिजे होता, कारण सिद्धेश सारखा एक गोलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये आहे. अशा वेळेस तो शेवटचा बॉल कुठेतरी जिवारी लागून गेला खरबे टीमच्या. आणखी एक चांगला बॉल. फटका तर फसलाय. कोणता क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल ही कॅच महत्वाची आहे, आणि कोणताही क्षेत्ररक्षक येत नाहीये. आणि याचंच कारण मॅच जिंकलीये गावदेवी जामरुंग टीमने. हार्दिक अभिनंदन. तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. 9 चेंडू आणि 29 धावा अनुच्या बॅटमधून आल्या, तो ठरतो या सामन्याचा सामनावीर. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बदल करतो. आयुष म्हात्रे यांचा आवाज, शुभम म्हात्रे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. चला, मनोहर तांडेल यांना विनंती करतो की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देणार आहोत. शेवटची लढत ई पोलची. चला, प्रशांत दादा खांडेकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. बर्थडे सेलिब्रेशन आपण करणार आहोत. चला, सासगाव संघ आपण मैदानावरती दाखल व्हा. आता टाइम घेऊ नका, कारण 12:30 वाजून गेलेत. डीजे रेडी राहायचं.